अजित पवारांकडून कसपटे कुटुंबाचं फोनवरून सांत्वन. लग्नाच्या वेळी कल्पना दिली असती तर लग्नच होऊ दिलं नसतं. वैष्णवीला न्याय देणार अजित पवारांचं आश्वासन. तर अदिती तटकरे आणि उदय सामंत यांनीही घेतली सांत्वनपर भेट. केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेंना तातडीने अटक करा. वैष्णवीच्या वडिलांची मागणी. सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर हगवणे फरार. नणंद करिश्मा छळाचं कारण तर नवरा घरात नसताना सासू सासरे दीर आणि नणंद मारहाण करायचे. हगवणेंची सोडून गेलेली मोठी सून मयुरीचा आरोप. शशांकलाच महागड्या वस्तू सासरच्यांकडनं हव्या होत्या. मयुरी जगतापचा आरोप. तर सासूने वैष्णवीच्या वडिलांकडे फॉर्च्युनर कार मागितल्याचा आपण स्वतः ऐकल्याचाही दावा. वैष्णवी हगवणेंची आत्महत्या नव्हे तर हत्या. सुप्रिया सुळेंचा आरोप. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी सुप्रिया सुळेंची मागणी. तर अजित पवारांचा यात काहीही संबंध नसल्याचंही विधान. पहलगाम हल्ल्याला 1 महिना पूर्ण. मारेकरी अजूनही मोकाट. एअर स्ट्राईकमध्ये भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त. एबीपी माझावर विशेष कव्हरेज. सिंदूरचा जेव्हा बॉम्ब होतो तेव्हा काय होतं हे जगाने पाहिलंय. राजस्थानच्या बिकानेरमधल्या सभेत पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा. देशद्रोही युट्यूबर ज्योती मल्होत्राने मुंबईला 4 वेळा भेट दिल्याचं समोर. 2023 मध्ये लालबागचा राजा परिसरात केलं होतं व्हिडिओ शूटिंग. ज्योतीच्या भेटीचा तपास सुरू. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील आणखी एका अधिकाऱ्याची हकालपट्टी. हेरगिरीच्या आरोपानंतर टेक्निकल ऑफिसर मुजम्मिल हुसेनला तातडीने देश सोडण्याचे आदेश. राजधानी नवी दिल्लीतील दहशतवाद्यांचा कट उधळला. 3 महिन्यांच्या गुप्त कारवाईनंतर आयएसआय हँडलर्सच्या संपर्कात असलेल्या दोघांना अटक. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड. खोतकरांच्या स्वीय सहायकाच्या नावे रूम बुक. तर एसआयटी मार्फत चौकशी होणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग. 44 तासानंतरही धुमस्तीच. कंपनीपासून 1 किलोमीटर परिसर प्रशासनाकडून रिकामा. रत्नागिरी रायगडसह साताऱ्यातल्या घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी. तर सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.